पार्वतीने मग आपला विवाह भगवान शंकराशी व्हावा म्हणून तिने खूप तपश्चर्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले बघा। आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या लग्नाचा मुहूर्त काढला। हिमालय पर्वत एवढा सुंदर आहे बघा, आपण आता जरी गेलोत ना तरी तो पर्वत एवढा सुंदर आहे आणखी नाही। मग विचार करा, पर्वताच्या मुलीचंच लग्न आहे म्हटल्यानंतर तो पर्वत किती सुंदर दिसत असेल। आपण आपल्या घरी लग्न असल्यावर किती सजवतो आपल्या घराला, लाइटिंग काय लावतो, सडा रांगोळी काय काढतो, किती सजवतो बरं आपल्या घरी जर लग्न असेल तर। पण आपण लग्न झालं 8-10 दिवस झाले की घरावरची सर्व लाइटिंग काढून घेतो, लग्न झाले की लाइटिंग काढून घेतो। पण तो पर्वत असा होता की तो आताही एवढा सुंदर आहे। मग विचार करा, पार्वतीच्या लग्नात तो किती सुंदर असेल। आणि मग सर्व देवी देवता लग्नाची तयारी करत आहेत, सर्व देवी देवता लग्नाला जाण्यासाठी तयार होत आहेत, आपापली वाहनं सजवत आहेत। आणि मग भगवान श्रीकृष्ण तर तुम्हाला माहिती आहेत एवढे सुंदर आहेत, किती सुंदर आहेत भगवान श्रीकृष्ण। एवढे सुंदर असूनही लग्नाला जाण्यासाठी त्यांनी आणखीन मेकअप केला, आणखीन सुंदर दिसू लागले। आणि इकडे भोले बाबा तर भोलेच, ते आपल्या स्मशानातच भगवान शंकर। आता आपल्या इथं नवरदेव अगोदरच 8-10 दिवसाने घरात राहतो लग्न आहे म्हणून, आणि ते भोले बाबा लग्न असून आज आपलं लग्न आहे आणि भोले बाबा स्मशानात आहेत। मग स्मशानात होते तिथे हे गेले, स्मशानात असताना ते भूत म्हणाले की बाबा, भोले बाबा, प्रभू आज तुमचा विवाह आहे, आज तुमचं लग्न आहे, आम्ही तुमचा मेकअप करतो। आता बघा, ज्यांना शृंगाराचंही माहित नाही, ज्यांना मेकअपही माहित नाही, ते भगवान शंकरांचा मेकअप करत आहेत।